सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीनं यंदा ठाण्यात भव्यदिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आले। या उत्सवाच्या अनुषंगानं ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेनं महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आले। भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केले। या मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत। या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं रमेश आंबरे यांनी दिली आहे। येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसंच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंखे, सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल अशा 6 मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार 2025 न सन्मान करण्यात येणार आहे। या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे। दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे। दुपारी 4 वाजता शिवव्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं असून 5 वाजण्याच्या सुमारास भव्य मराठा केसरी, मर्दानी, महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरुवात होईल। या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। या जयंती उत्सवात ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन रमेश आंबरे यांनी केले। गेली मी 8 वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी सकाळी 7:30 वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकरांनी नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदार स्वभावाने ठाण्यामध्ये साजरी होत आहे। तर कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे तुमच्या शिवसन्मान ज्योत 19 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत। गेली 18 वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत। सकल मराठा समाज, ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय। सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरील लोक, मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या 18 पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या 18 पगड जातीतील समाज बांधव, युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्रमुख आपण 8 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीपवर असेल। त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ 700 ते 800 बाईक असतील, रिक्षांचं जवळजवळ 150 रिक्षा असणार आहेत। प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहर आपल्याला बघायला भेटतील आजपासून, तेही आहेत। त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे। त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसल मिल सर्कल, तलावपाई सुरू होणार, टेमी नाका, कॅसल मिल सर्कल, माजिवडा, घोडबंदर रोड, सावरकर नगर, लोकमान्य नगर, त्यानंतर महानगरपालिका परिसर, चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावपाई येथील अश्वारूढ पुतळ्यापर्यंत या रॅलीचे समापन होणार आहे।